पावे आमचे सहकारी समालोचक सातत्याने आम्हाला या ठिकाणी ऐकतायत. तर पहिल्या दिवसापासून काका मात्रे ज्येष्ठ समालोचक अलिबाग यांचं धावतरण तुम्ही ऐकताय. त्याच्यानंतर पनवेलचे प्रवीण दुधाडे मध्ये या ठिकाणी उपस्थित होते 2 दिवस. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. प्रसाद परब डोंबिवलीचे समालोचन आमच्या बरोबर करतायत आणि पुण्याचे समालोचक नरेश सुद्धा आम्हाला या ठिकाणी साथ देतोय कालपासून. तर भरत राठोड उर्फ पतल्या परेळचे सरस ही स्पर्धा लक्षात राहते. महाराष्ट्र हनुमान सेनेचे बाळा नंदगावकर साहेब यांची ही स्पर्धा सातत्याने 3 ते 4 वर्ष या महोत्सवाच्या माध्यमातून सरसच्या माध्यमातून पाहिला. ड्रोन कॅमेरा तुम्ही बघू शकता. आमचे कॅमेरामॅन सातत्याने चांगले क्षण या ठिकाणी टिपतात. रमजान पठाण डाव्या बाजूला आहेत जे कंट्रोल करतात या ठिकाणी. मला भीती वाटते तसं आज MST सुद्धा स्टेटमेंट दिलं आहे की अशा कॅमेऱ्यांची भीती वाटते कारण एखादा षटकार वगैरे लागला त्या चेंडूला तर सामन्याला कलाटणी मिळू शकते. पतल्या सज्ज. राठोड पहिला चेंडू ऑन द टोस होता. ऑन साईडला वळवले. आघाडीला आलेत आपण बघतोय. पिंटू परचा प्रसिद्ध खेळाडू आहेत. कृष्णा सातपुते, रामगुडे, लोहार, पिंटू परचा. काल पेनकरला सुद्धा या ठिकाणी पाहिलं. योगेश पेनकर यांना या सगळ्यांना डिमांड असतं भारताच्या बाहेर सुद्धा. भरत राठोड पडल्यानंतर भरत राठोडची हीच खासियत आहे. दोन्हीकडे ते वळवू शकतात. एक काळ जसं हिमराज पाटील, भानुदास पाटील एक खेळाडू लक्षात राहतात आपल्याला फिरकी गोलंदाजीच्या माध्यमातून. त्यांच्याबरोबर ते खेळलेत भरपूर वर्ष. आणि राठोड या ठिकाणी ही जबाबदारी पार पडत असताना खासियत आहे चेंडू एक तर टॉस करतात, टर्न करतात आणि फलंदाजाला भरपूर वेळा वाट बघावं लागतं. काहीतरी यष्टीरक्षक बरोबर चर्चा करत असताना तिथे संगनायक बघायचं आहे काय या ठिकाणी चेंजेस करता येतं. दुसऱ्या बाजूला आहेत भोसले, अर्जुन भोसले आणि तसंच समर्परच्या. टर्न समजू शकलेले नाहीत. हीच खासियत आहे भरत राठोडची. राठोडने भरपूर सामने एक धाव पाहिजे असताना सुद्धा शेवटच्या षटकात जिंकून दिलेत आणि दाबा पाहिजे असताना सुद्धा शेवटच्या षटकामध्ये सामना गमवले सुद्धा आहेत. असे अप्स अँड डाऊन त्यांनी पाहिलेत लाईफमध्ये. अशी काही नावं आहेत हिमराज पाटील, भानुदास पाटील, भरत राठोड. काल कसं विजय पावलेने या ठिकाणी गोलंदाजी केली, बोराणी यात चांगली गोलंदाजी केली. इथे जर पाहिलं तर जिग्नेश पटेल यांनी पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. नंतर ॲम्ब्रोसनी सुरुवातीला काही चेंडू चांगले टाकले होते. यावेळेला उजव्या यष्टीच्या खूप बाहेर केंद्रित करतायत. अनंता वळतोय उशिरा या ठिकाणी बघतोय आपण त्या ठिकाणी कारण कंक्लूड व्हावा लागतो चेंडू. त्याच्याशिवाय पंचांना वळता येत नाही. कंक्लूड झाल्याशिवाय पंच वळत नाहीत. थांबतात, बघतात कुठे तो पडला, कुठे गेला. मनोज विचारे कुठे गॅदर करतायत यष्टीच्या मागे, त्याच्यानंतर ते वळतात. भरत राठोड एक वाईट पडलाय. सहसा नेगेटिव्ह चेंडू पडत नाहीत त्यांच्या मार्फत. आत येतोय, ऑफ ब्रेक होता, जेल असणार. क्षेत्ररक्षक जज करतोय, विकेट मिळणार पतल्याला आणि जयेश स्वतः त्या ठिकाणी जेल टिपतायत त्या ठिकाणी. पहिला गडी या ठिकाणी बाद होतो. त्यांचा सुद्धा पहिल्या षटकात पहिला गडी बाद झाला होता. त्याला प्रत्युत्तर देताना यांचा सुद्धा एक गडी बाद होतोय तो अर्जुन भोसलेच्या रूपाने. आणि पतल्याला या ठिकाणी यश मिळालंय. पतल्याला यश मिळणं पहिल्या षटकात म्हणजे तो घातक ठरू शकतो उत्तरार्थ असं म्हणायला हरकत नाहीये. बघू शकता रिप्लेच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. जयेश बघा जज करतायत या ठिकाणी आणि खूप चांगल्या पद्धतीने खाली पडत असताना जेल त्या ठिकाणी टिपतायत. मला तर ग्रेट क्रिकेटर. याच्या अगोदर आकाशला पाहिलं. जयेश हे दोघेही ठाणा आणि रायगडच्या माध्यमातून प्रेक्षणीय सामन्यामध्ये अगोदर खेळले होते. तसंच सकाळी सुद्धा आपण या ठिकाणी दीपकला सुद्धा पाहिलं होतं खूप चांगली गोलंदाजी करत असताना. तो सुद्धा ठाणे संघाच्या माध्यमातून खेळताना आपल्याला दिसला होता. फलंदाज येतोय टेनिस विश्वातला अत्यंत दिग्गज मॅग्निफिसंट प्लेयर, दिग्गज आघाडीचा फलंदाज तो म्हणजे भरत लोहार. विनंती करतोय करण 11 आणि प्रवीण 11 मधले कॅप्टन या दोघांनी आमच्याशी संपर्क साधावा. पॉवर प्ले मध्ये फिल्डिंग बघूया कारण लोहार आलेत मैदानावर. चेंडू प्लेस करून जास्त धावा कुठे लॉफ केलाय. विकेटला हे उत्तर आहे असं मला वाटतंय. 6 धावांसाठी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी या ठिकाणी षटकार बघायला मिळते. अशाच पद्धतीने खेळतात नेहमी. आणि श्री रमेशजी रतन पाडल माजी आमदार लोकनेते या परिसरातील
सातत्याने लोकांच्या संपर्कात दादा जेव्हा जेव्हा इथे आलेत मी पाहिलंय प्रेक्षकांना भेटतात प्रत्येकाला विचारतात या ठिकाणी अतिशय सुंदर स्पर्धा 15वं वर्ष आहे आणि या स्पर्धेची चर्चा जसं मी बोललो सोशल नेटवर्कच्या माध्यमातून केली जाते त्याचं कारण शिस्त त्याचं कारण डिसिप्लिन त्याचं कारण डिटर्मिनेशन डेडिकेशन त्याचं कारण जय दुर्गा माता क्रिकेट संघाचा प्रत्येक कार्यकर्त्याचं कष्ट त्याचं कारण वेगवेगळे प्रयोग त्याचं कारण नाविन्य पद्धत यावेळी आपण ड्रोन कॅमेरा या ठिकाणी बघू शकतो प्रत्येक एक वेगळा प्रयोग असतो आणि यावेळी तुम्ही अजून एक प्रयोग बघू शकता समोरचा जो स्टँड आहे तो 12 ते 13 पावलांचा स्टँड या ठिकाणी स्टेप्सच्या माध्यमातून बनवण्यात आले जेणेकरून तुम्ही वानखेडेला नॉर्थ स्टँडला बसून कसं सामना बघता तसं तुम्हाला सामना बघायला मिळावा म्हणून अपील करण्यात आलं मात्र सुरक्षित आहेत गोलंदाज राठोड षटक संपते पहिलं त्यांच्या पहिल्या षटकात एकंदरीत धावा आल्या त्या आपण पाहिलं होतं 12 त्याला 12 नाही 8 आणि याला प्रत्युत्तर देताना धावा येत आहेत 8 मात्र त्यांचे 2 गडी बाद झाले होते यांचा 1 गडी आता बघू शकता ते प्रमोदजी रतन पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि सरचिटणीस आणि हे स्टँडची संकल्पना बघताय ही संकल्पना सुद्धा प्रमोदजी रतन पाटील यांची प्रशांत संजय पाटील आणि त्यांचे सहकारी बँड पथकच्या माध्यमातून या ठिकाणी एंटरटेन करत असताना 24 नावं खेळाडूंचे घेतले होते राजू शेट्टी आणि त्याच्यातलं चंदू बोर्डे तुम्ही बघू शकता स्टँड सचिन रमेश तेंडुलकर अजिंक्य राणे दिलीप वेंगसरकर सुनील मनोहर गावस्कर अजित वाडेकर सुरुवातीच्या 2 दिवसात आपण या ठिकाणी संजय विजय मांजरेकर स्टँड सुद्धा आपण या ठिकाणी पाहिला होता पारितोषिक वितरण समारंभासाठी भारतीय संघातले नामांकित खेळाडू अजित वाडेकर यांना बघू शकता ग्राफ तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता कारण षटक पहिलं पूर्ण झालेलं आहे याच्या अगोदर ज्या संघाने बॅटिंग या ठिकाणी केली तो रोहित लेवेन त्यांनी सुद्धा पॉवर प्लेमध्ये पहिल्या P1 मध्ये 8 धावा केल्या त्याला प्रत्युत्तर देताना सुद्धा 8 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत 65 धावा दिल्या होत्या 13ची सरासरी हवी होती 8 ठेवली जाते अजूनही धावा आहेत मैदानावर बघतोय 57 या 4 षटकात करायचे आहेत आस्किंग 100 वाढतोय 14.25 वर 14 किंवा 15 धावा या ठिकाणी पिंटू बर्चा आणि तसंच भरत लोहार याला करावं लागेल स्ट्रायकर येते वन ऑफ द ग्रेट बॅट्समॅन ऑफ टेनिस वर्ल्ड फार वेगाने प्रगती केली म्हणजे अंडरआर्म बॉक्समधून ज्यांनी सुरुवात केली करिअरला DN नगर अंधेरीचा भरत लोहार अफवाली करून कव्हर ड्राईव्ह दाखवत आहेत आल्याबरोबर कव्हर करेपर्यंत एक सिंगल धावसंख्या सरकते ती आता 9 या धावसंख्येवर मनोज विचारे सातत्याने स्क्वेअर लेगच्या फिल्डरला हलवताना अनुभव आहे या ठिकाणी आणि हा जो अनुभव आहे तो अनुभव या ठिकाणी सातत्याने सगळे खेळाडू दाखवत आहेत रुस्तम मंडेलिया ट्रॉफी लायन्स क्लब ऑफ वेलिंग्टन क्रेसनच्या मैदानावर मिलन सभेच्या इथे अजूनही सांताक्रूजचा तो स्पर्धा लक्षात राहते विचारीच्या नावाने आतमध्ये चेंडू अक्रॉस द लाईन राजू याला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पिंटू परचायच्या मार्फत बीट होत आहेत चांगली गोलंदाजी राजू स्टँड इन कडून पिंटू परचायला आत येते हवेत खेळले सेफ शॉट आहे गॅप मध्ये आहे 2-2 क्षेत्ररक्षकांना मागे जावं लागतं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर हीच ओळख आहे बर्चा यांची कमी चेंडू जास्त धावा स्ट्रायकिंग रेट नेहमीच जास्त असतं आणि या चौकरणी स्वतः पोहोचत 11 धावसंख्येवर 5 चेंडूमध्ये 11 धावा आले तुम्ही बघू शकता 200च्या पलीकडे हे स्ट्रायकिंग रेट त्यांनी ठेवले संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत 13 धावसंख्या त्यांच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आहे लोअर आणि परचा यांच्या की आपण मागे पडलोय आस्किंग रेटमध्ये आणि या षटकात ते कव्हर करावं लागेल आणि स्टंप विजन तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी कॅमेरामॅनने दाखवलं होतं आणि आपण आता जर केलं नाही या षटकात तर नंतर आपल्यावर सायकोलॉजिकल प्रेशर म्हणजे मानसिक दडपण वाढू शकते टीम मिटिंग छोटीशी जयेशने कॉल केली होती 4 खेळाडू एकत्र येत आहेत एकमेकांची चर्चा करतायत त्यांना माहिती आहे कुठल्या पद्धतीने फलंदाजांना रोखलं पाहिजे एकमेकांचे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट्स त्यांना माहिती असतात बघायचं ते इम्प्लिमेंट कसे करतायत राजू सज्ज पिंटू बर्चा सज्ज अवेद खेळले क्षेत्ररक्षक आतमध्ये होते त्या ठिकाणी बाहेर जाईपर्यंत चेंडू बघायचा आहे आतमध्ये ढकल आहे गुड फिल्डिंग अप्रतिम क्षेत्ररक्षण 22 मार्फत शेवटच्या क्षणी आणि धावसंख्या आता सरकते ती आपण बघतोय ती 15 या धावसंख्येवर पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्लेमध्ये 2च फिल्डर तुम्ही बाहेर लावू शकता आणि या पॉवर प्लेचा योग्य उपयोग या ठिकाणी करताना दिसत आहे तर पिंटू बर्चा हवेत खेळतायत गॅपमध्ये खेळतायत आणि जिथे क्षेत्ररक्षक नाही आहे कारण बघूया डीपमध्ये कुठे फिल्डर डीपमध्ये आपण पॉवर प्लेमध्ये 2 फिल्डर आपण बघतोय एक या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे
आणि एक आहे तो मिड विकेटला. हे दोन फिल्डर्स बाहेर आहेत, बाकी सगळे फिल्डर्स सर्कलच्या आतमध्ये. राजू सज्ज होतोय पुन्हा एकदा. पिंटू परचायला अत्यंत वेगळा ऑर्थोडॉक्स स्टान्स. यावेळेला चेंडू आत येतोय, सबमरीन डिलिव्हरी तो थांबून खेळतात, चेंडूला प्लेस करतायत. शॉर्ट कव्हर रिजनमध्ये एकाच सेक्शनमध्ये फार वेगाने फिल्डर येतोय. पिंट्या त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट करतायत आणि स्ट्राईक रोटेट करतायत लोहारकडे आणि संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत 16 धावसंख्येवर. 5 षटकात 65 धावा करायचे. दुसरं षटक खेळलं जाते. धावसंख्या जरी 16, एक गडी बाद झाला तो बघायला आपण अर्जुन भोसलेच्या रूपाने आणि लोहार आणि परचा संघाला कुठपर्यंत नेत आहेत बघायला आवडेल. सातत्याने खूप काही चेंजेस या ठिकाणी विचार करताना दिसत आहेत आपल्याला. तो अनुभव आपलं या ठिकाणी मैदानात कृतीवर आणतायत. त्यांना माहिती आहे धावा भरपूर आहेत, आपण चांगली फाईट या ठिकाणी करू शकतो आणि चांगली फाईट केली तर आसामला जिंकून तृतीय फेरीत प्रवेश करू शकतो. दोन्ही संघाला दादांकडून शुभेच्छा. राजू पुढचा चेंडू घेऊन. चेंडू यावेळेला बघायचंय बाउंड्रीच्या बाहेर. रिव्हर्स खेळले होते आणि या रिव्हर्सच्या माध्यमातून हे चौकार बघायला मिळतात आणि धावसंख्या सरकते ते 20 या धावसंख्येवर. रिप्लेमध्ये बघू शकता हा फटका. आमचे श्रोते जे घरात बसून क्रिकेट एन्जॉय करताय तुमचं स्वागत आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 तुम्ही बघता. 8वा दिवस आहे. ओपन या ठिकाणी क्रिकेट खेळलं जातं. तिसरा पूल आहे. पूल सी मधले सामने खेळले जात आहेत आणि सामना तुम्ही मैदानावर बघतायत. रोहित लेबन आणि शिवशक्ती पाले यांच्यामध्ये. रोहित लेबन संघाने 64 धावा केले, 65 टार्गेट दिले शिवशक्ती पाले संघाला आणि पाले संघाने एकंदरीत 2 षटकानंतर धावसंख्या केली मैदानावरती आपण बघतोय 20 आणि सरासरी 10च्या रूपाने या ठिकाणी ठेवले. अजूनही मैदानावर 45 धावांची गरज आहे. षटक बाकी आहेत मैदानावर आपण बघतोय ते 3 प्रति षटकाच्या मागे 15 धावा या ठिकाणी कराव्या लागतील. हा सामना परचा आणि लोहार यांना जर जिंकायचा असेल तर. टॉससाठी आमंत्रित करू. करण लेवन आणि प्रवीण लेवनचे कॅप्टन दोघांनी यायचे टॉससाठी आणि नाणेफेकीचा कॉल करतील नगरसेवक आमचे नंदू मात्रे यांच्या शोभस्य टॉस या ठिकाणी केला जाईल. दादांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात फक्त एका पक्षात नाही सगळ्या पक्षात आहेत. हे चित्र या कल्याण डोंबिवलीमध्ये मागचे 7 वर्ष आम्ही बघतोय. तर 65 धावा करायचे आहेत. 65 म्हटले 20 धावा आलेत. अजूनही 45 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये आस्किंग रेट 15 धावा प्रति षटकाच्या मागे लोहार आणि परचा संघाला करावा लागेल. लोहार आणि परचा यांच्या संघाला करावा लागेल सामना जर जिंकायचा असेल तर. गोलंदाज येतोय आता संतोष. चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॉडमॅनचा वापर ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. चेंडू मिड विकेटला जातोय. त्या ठिकाणी 22 आहेत. कव्हर करेपर्यंत सिंगल. अप्रतिम, कारण चौफेर फटकेबाजी करू शकतात. 360 अँगलमध्ये या ठिकाणी खेळू शकतात हे दाखवलंय पिंटू परचा यांनी. कधी फटका ऑफ साईडला, कधी फटका ऑन साईडला. एक रिव्हर्स शॉट लोहारच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण पाहिला होता. कारण दोघेही खेळाडू जे आहेत ते अत्यंत परिपक्व असे खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये ऊन पाऊस उतार चढाव त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये पाहिला आणि तो सगळा अनुभव या सामन्यामध्ये कृतीच्या माध्यमातून आणताना दिसत आहेत. लोहार गाड घेत आहेत. पुन्हा एकदा खेळत आहेत. 5 या धावसंख्येवर 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा केले. संघाच्या धावसंख्येला या ठिकाणी आकार दिला 21. संतोष याच्या माध्यमातून तिसरं षटक खेळलं जाते. संतोष सज्ज होते. लोहार ऑन साईडला फिल्डिंग बघतात. ऑफ साईडला खूप जास्त फटके खेळतात लोहार. मात्र आतापर्यंत बघायचं आहे एक रिव्हर्स शॉट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला आणि पहिलं एक प्लेसमेंट बघायला मिळालं होतं. संतोष ओव्हर विकेट. पुढचा चेंडू घेऊन लॉफ केला ऑन साईडला. जेल जज करतायत बॅकवर्ड स्क्वेअरला. त्या ठिकाणी बघायचं सीमारेषेच्या आतमध्ये नाही तो सुटला जातोय आणि चेंडू अजूनही सीमारेषेच्या आतमध्ये आहे. त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत तेही बघतायत सातत्याने. पंचांना सहकार्य करायचं आहे आणि त्याच दरम्यान अनंत तेच सांगतायत तिकडे आणि त्याच दरम्यान धावा किती पूर्ण झालेत बघूया. 2 धावा. कार्यकर्त्यांना विनंती आहे जिथे क्लोज असेल समजा पाय बी लागले असेल फिल्डरचे बॉलच्या संपर्कात येत असताना तर तुम्ही सिग्नल करू शकता अंपायरला. गरज असताना अंपायर सुद्धा तिसऱ्या पंचांना अशा वेळेला रेफर करतात. धावसंख्या सरकते त्यात आपण बघतोय 23 या धावसंख्येवर. नॉर्मली 10 रेफर केलं जातं. आता असे क्लोज जे कॅचेस असतात किंवा आऊट आहे की नाही बघावं लागतं किंवा तो जेल घेतला की नाही बघावं लागतं. खरंच एखादा चेंडू संपर्कात असताना बाउंड्रीसुद्धा ती असू शकते म्हणून पंच रेफर करतात. संतोष ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू जातोय तो मिड विकेटला. थोडं मागे नेतो 7-8 वर्ष जुने भरत लोहार असते ते 2 धावा असते. तेवढ्या वेगाने ते धावतात. धावसंख्या सरकते ते आता 24 या धावसंख्येत. तसं सहकार्य असायला पाहिजे समोरच्या बॅट्समॅनकडून सुद्धा. मात्र पिंटू परचा मॅक्झिमम स्ट्राईक स्वतःकडे ठेवत आहेत कारण ते आघाडीला आलेत म्हणजे धावसंख्येला आकार देऊ शकतील. सामोरं जातील आता संतोषाला.
संतोष कॉमेडी बॉक्सिंगकडून आपल्या रनवेमध्ये ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन पिंटू परचायला लाफ केला ऑन साईडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार 6 धावांसाठी सुरेख टायमिंग 6 धावा आणि 6 धावांनी धावसंख्या सरकते ती आता 30 या धावसंख्येवर सुरेख बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर पिंटू परचायच्या मार्फत 2 षटकार आणि 1 चौकार बघायला मिळाले. त्यांची वैयक्तिक धावसंख्या प्रसाद मला सांगतील किती चेंडूत किती धावा त्यांनी केल्या. संघाच्या धावसंख्येला त्यांनी ठेवून ठेवले आहे 30 या धावसंख्येला अजूनही 35 धावांची गरज आहे. तिसरं षटक खेळलं जाते. 9 विकेट्स या ठिकाणी शिवशक्ती पाले संघाकडे आहेत. मडवी संघ नक्कीच मडवी या ठिकाणी आनंद व्यक्त करत असतील त्यांच्या संघासाठी. बघायचा उत्तरार्थ काय घडतंय कारण अप्स अँड डाऊन्स या ओपन क्रिकेटमध्ये बघायला मिळतील कारण मनोज विचारे शांत बसणार नाहीत. फील्ड बॉलिंग चेंजेस होणार आणि मध्ये जर विकेट्स गेले तर अजून दबाव वाढूही शकतो. बीट होत आहे झेल सुटतोय मागाट ठरू शकतो. संतोषने अप्रतिम झेल दिला होता या अप्रतिम चेंडू टाकला होता मात्र झेल तो कठीण होता. विचारे नेहमी यष्टीच्या जवळ असतात मात्र विचाराशी झेल घेतात झेप घेत असताना मात्र हा त्यांच्या हाताला चाटून सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी जातोय. मॅग्निफिसंट बॉलिंग संतोष लगेच त्या षटकार या ठिकाणी उत्तर देणार होते जे देण्यात 2 फटके बसले ते मागच्या चेंडूमध्ये या ठिकाणी षटकार आणि चौकारच्या माध्यमातून मात्र आपण बघतोय या ठिकाणी तो चौकार आपल्याला बघायला मिळतोय. ही मॅन ऑफ द सिरीजची कार बघू शकता. कठीण झेल होता. विचारे असे जेल घेतलेत जर मागे वळून पाहिलं तर मात्र हा कटिंग जेल होता. फ्लाय झाला तो आणि चाटून जातोय मात्र तो पिंटू परचायचा जेल होता. खेळतायत मैदानावर आतापर्यंत 10 चेंडूमध्ये त्यांनी दावा केले ते 25 250 स्ट्रायकिंग रन रेट आहे आणि त्यामुळे तो जेल घेणं आवश्यक होतं असं संतोषचं म्हणणं होतं. ज्या पद्धतीने त्यांचा बॉडी लँग्वेज होता. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट ऑफ लेंग्थ आहे. बॉडी लाईन होतं ऑन साईडला पुल केले स्क्वेअर ऑफ द विकेट आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतोय तो म्हणजे स्वतः संघनायक जयेश पाडेल आणि तो कव्हर करेपर्यंत मैदानावर धावसंख्या सरकते ती आता 35 या धावसंख्येवर. दोघांमध्ये पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते ती 33 धावांची भागीदारी बघायला मिळाली. मुकुंद पाडेल ट्रॉफीज बघू शकता स्क्रीनवर. सुंदर हे ट्रॉफीज आहेत. तर व्यासपीठावर आमच्या IDBI बँकेचे शिंदे साहेब उपस्थित आहेत आणि मी विनंती करतो माजी आमदार रमेशदादा पाटील यांना की आपण आपल्या हस्ते शिंदे साहेबांचा आपण इथे सन्मान करायचा आहे. IDBI बँकेचे शिंदे साहेब आमच्यासोबत आहेत. त्यांना सन्मानित करतील रमेशदादा पाटील. दादांच्या शुभ हस्ते हा सत्कार होतोय. IDBI बँकचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. बघू शकता किती कॉर्पोरेट जगाचं लक्ष आहे या स्पर्धेकडे. लहानसा मुलगा तुम्ही बघू शकता. दादा सत्कार करतायत. शिंदे साहेब IDBIचे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर प्रथम पारितोषिक ग्रामीणसाठी 3,33,333 व चषक आहे. द्वितीय पारितोषिक 2,22,222 चषक. तृतीय पारितोषिक 1,11,111 व चषक. चतुर्थ पारितोषिक 1,11,111 चषक आणि तसंच ओपनमध्ये जर पाहिलं तर प्रथम पारितोषिक 3 लाख, द्वितीय पारितोषिक 1.5 लाख, तृतीय पारितोषिक 1 लाख, मॅन ऑफ द सिरीजसाठी कार, प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी, 2 टी-शर्ट्स या ठिकाणी 2 वेगळ्या पुरस्कृतकर्त्यांकडून देण्यात येतं. सर्वोत्कृष्ट फलंदासाठी ओंडा ॲक्टिवा राजू पाटील यांच्या जवळच्या मित्रांनी पारितोषिक ठेवलं आहे. तसंच सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी ओंडा ॲक्टिवा आणि भरपूर पारितोषिक आणि रेनॉल्ड कार मॅन ऑफ द सिरीजसाठी जवळजवळ 25 ते 30 लाखांचं पारितोषिक. कारण मध्ये मध्ये सुद्धा आपण घड्याळाकडे अनंत लक्ष देत आहेत. 25 मिनिटात 5 षटकं टाकायचे आहेत. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायचे आहेत. गणगड्याकडे लक्ष वेधत आहेत पंच अनंत पाटील. वेगाने खेळा कारण संध्याकाळी आम्हाला प्रकाशाचा प्रॉब्लेम होतो. कारण 9 सामने आम्हाला पूर्ण करायचे आहेत हे लक्षात असू द्या. तुमचं सहकार्य या स्पर्धेचं यश आहे. 12 चेंडू आणि धावा हवेत 30. 15 धावा प्रति षटकाच्या मागे. बघायचं आहे भरत लोहार आणि पिंटू परच्या संघाला विजय मिळवून देतात का मनोज विचारे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी स्पर्धा जिंकतायत. लाफ केला ऑन साईडला परचा आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी. इट इज अ 6.
शोलापुर से मंगाया डीजे। पिंटू परचा तुम्ही बघत असाल, मात्र ते तेवढं इझी नाही आहे. त्यांची मेहनत आहे, त्यांचा सराव आहे, त्यांचे कष्ट आहेत आणि त्यामुळेच एक इझिली ते सिक्सर मारू शकतात. लेंथ ओळखून गोलंदाज आलेत महेश. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हवेत 24. किती बाहेर ऑर्थोडॉक्स पद्धतीने उभे राहतात तुम्ही बघू शकता. आपण असा स्टान्स शिवनारायण चंद्रपॉल याचा आपण स्टान्स बघतो भरपूर वेळा. तो आत्ताच निवृत्त झाला आहे. परवाची बातमी होती मीडियाच्या माध्यमातून. 11 चेंडू 24 धावा. ओ ऑफ साईडला खेळतायत. हा चेंडू बघायचंय सीमा रेषेच्या बाहेर लागोपाठ 2 षटकार. दोन षटकार बसत आहेत. चेंडू शिल्लक आहेत मैदानावर 10 चेंडू आणि धावा हवेत 18. चेंडू बॅटन परचे नो बॉल कॉल केलाय समोरच्या पंचांनी. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी आणि 4 धावा. बघायचं आहे फ्री हिट आहे का. इट इज अ फ्री हिट. यस, पंच इशारा करतायत. दहा चेंडू 13 धावा. फ्री हिट आहे आणि फ्री हिट असल्यामुळे याच्यामध्ये काय त्रिफाशेत किंवा झेलबाद नसेल. धावबाद आहे प्रोव्हिजन फक्त. लॉफ केला ऑन साईडला. फ्री हिट कॅपिटलाइज करायचा प्रयत्न, मात्र अजूनही संधी आहे. त्यांना माहिती आहे ही गोष्ट पिंटू परचा आहे ना, त्यामुळे सिंगल कंप्लीट करतायत ते. अजूनही 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. फार वेळानंतर स्ट्राईक येते भरत लोहारकडे. तर आतापर्यंत पिंटू परचाच मैदानावर धावांचा पाऊस त्या ठिकाणी सातत्याने पाडत होते. 2 षटकार लागोपाठ पाहिले आपण. त्याच्यानंतर नो बॉलवरती एक चौकार बघायला मिळाला. त्याच्यानंतर एक सिंगल, नो बॉलची एक धाव. अशा धावा कुठलेत पिंटू परचा यांनी. आणि परिस्थिती बघा, सुरुवातीला आपण पाहिली 12 चेंडू 30 धावा त्या आणि आता परिस्थिती 9 चेंडू 12 धावा. 14 चेंडू 42 या धावसंख्येवर खेळतोय पिंटू परचा. बघायचं अर्धशतक पूर्ण करतायत का काहीतरी. मला वाटतं अजून फिल्डिंग चेंजेस चालू आहेत म्हणून लोहार थांबतायत, बाहेर निघतायत. आणि अर्धशतक जर पूर्ण झालं तर जय दुर्गामाता क्रिकेट संघ कटा यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 5,000 रुपयेचं. आतापर्यंत 3 हाफ सेंचुरीज आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत ग्रामीणच्या माध्यमातून. ओपनच्या माध्यमातून अजून एकही अर्धशतक आलेलं नाही आहे. ओ खाली राहतोय चेंडू. ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न होतोय. भरत लोहार बीट होत आहेत. फार रायरली डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. चांगला परफॉर्मन्स, कौतुक करायला पाहिजे. भरतने आज ज्या पद्धतीने चेंज ऑफ फिल्डिंग करत होते नक्कीच ॲप्रिशिएट करायला पाहिजे. मात्र सामना ते जिंकणार का असा प्रश्नचिन्ह आहे. 8 चेंडू 12 धावा. लॉफ केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत आणि मैदानावरती भरत लोहार हा फलंदाज बाजू. मॅग्निफिसंट पार्टनरशिप दोघांमध्ये. कारण पहिला फलंदाज संघाची धावसंख्या 2 असताना अर्जुन भोसले हा फलंदाज बाद झाला होता. आणि तुम्ही बघताय तर संघाची धावसंख्या मैदानावर आहे 53 धावा आहेत. 51 धावांची भागीदारी या दोघांमध्ये बघायला मिळाली. आतापर्यंत आपण 90 धावांची भागीदारी पाहिली, 66 धावांची भागीदारी पाहिली, 77 धावांची भागीदारी पाहिली. हे सगळे पार्टनरशिप जे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये 2016 मध्ये सातत्याने आपल्याला बघायला मिळालेत. जवळजवळ 15 ते 17 किलो तरी लोहारचे वाढलेले आहेत. मी जो लोहार म्हणत असतोय, ज्या लोहारला मी पाहिलं आहे तो अत्यंत स्लिम आणि फिट. त्याच्यावर वर्कआउट करतील नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये, आपली शंका नाही. कारण त्यांचे काही क्लास एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर स्क्वॉड राईज सुद्धा बघायला नाही मिळालेत. अशी काही सुंदर मारतात, मात्र ते फटके आज बघायला मिळाले नाहीत. एक पार्टनरशिप संपते या ठिकाणी. धावसंख्या झाली आपण बघतोय 53. चेंडू शिल्लक आहेत मैदानावर. फुल टॉस आहे. लॉफ केलंय समोर. क्षेत्ररक्षक येत आहेत कव्हर करेपर्यंत. ओ व्हॉट द फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग.
पिण्याच्या मार्फत एकाच ॲक्शनमध्ये धावत आले, एकाच ॲक्शनमध्ये चेंडू गॅदर केली, एकाच ॲक्शनमध्ये त्यांनी फेकी केली आणि जयदीप गरत उर्फ चॉमीची आठवण करून दिली आहे या बाबतीत संघाने. सुपर फिल्डिंग. तर 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झाली आपण बघतोय ती 54 आणि अजूनही 11 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 11 धावा. प्रश्न असा असेल, मनोज विचारे, जयेश पाटील आणि त्यांचे सहकारी चर्चा करत असेल की कोणाच्या हातात हा चेंडू द्यायचा आता आणि परत राठोडला आणतात, कारण राठोडनी पहिल्या षटकात 8 धावा देत असताना एक गडी बाद केलं होतं. त्याचं कारण असं आहे की भरत राठोड परेलचे खेळाडू आहेत, त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे आणि अशा कंडिशनमध्ये ते चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतात. 6 चेंडू आणि 11 धावा. मात्र आनंदाची बातमी रोहित लेव्हनच्या माध्यमातून बोलायचं झालं तर मैदानावर अजूनही पिंटू परछा त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर उतरलाय, तो म्हणजे मोंगिया. बघायचं आहे 2 फलंदाज काय परफॉर्मन्स दाखवत आहेत. पिंटू परछा खेळत आहेत मैदानावरती, बघूया आपण. 16 चेंडूमध्ये 44 या धावांवर खेळत आहेत ते. अजून 6 धावा पाहिजेत हाफ सेंचुरी करण्यासाठी आणि ते जर केलं तर ओपन क्रिकेटमधली पहिली हाफ सेंचुरी असेल आणि स्पर्धेतली ती 4थी हाफ सेंचुरी असेल. बघायचं आहे राठोड जिंकून देत आहेत आपल्या संघाला का पिंटू परछा आपल्या संघाला जिंकून देतात. ऑल द बेस्ट दादांमार्फत दोन्ही संघांना शुभेच्छा. चेंडू पडतोय, लॉफ केला, हेलिकॉप्टर शॉट, चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी. व्हॉट अ टेक्निक. आणि 50 धावा झालेले आहेत. बॅट दाखवत आहेत कॉमेंट्री बॉक्सला आमच्या. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. परवा कारमध्ये जात असताना मी आणि संतोष नाणेकर tenniscricket.in पिंटू विषयी आम्ही चर्चा करत होतो. सुपर बॅटिंग. मडवी यांच्या मार्फत 2000 रुपयाचं रोख पारितोषिक येते. तर लागोपाठ हे तिसरं अर्धशतक आहे, कारण लागोपाठ 4थं अर्धशतक आहे. याच्या अगोदर 3 स्पर्धेमध्ये त्यांचं अर्धशतक बघायला मिळालं. मॅग्निफिसंट बॅटिंग. त्यांचं वैयक्तिक 4थं अर्धशतक. चेंडू आत आला होता, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बीट होत आहेत आणि धावसंख्या 60 वरती थांबलेली आहे. 4 चेंडू मधून 5 धावांची गरज. राठोड पुढचा चेंडू घेऊन ऑन साइडला उचललाय आणि हा सामना इथे संपलेला आहे. पिंटू परछा मॅग्निफिसंट बॅटिंग. तब्बल मैदानावरती आपण बघतोय 56 धावा कुठलेले, 56 रन्स नॉट आउट. मडवी साहेब जबरदस्त आनंदित. अप्रतिम फलंदाजी, प्रेक्षकांना एंटरटेन केलं आणि या स्पर्धेतलं 4थं अर्धशतक दाखवलं. त्यांचं वैयक्तिक 4थं अर्धशतक सुद्धा आहे. लागोपाठ 4 स्पर्धेमध्ये याच पद्धतीने खेळत आहेत. जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत या 15-16च्या सीझन मध्ये आणि सामना जिंकून देत आहेत या ठिकाणी 8 विकेट राखून. भरत लोहार आणि त्यांच्या तमाम सहकारी